एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलेलं आहे। भाजप महत्त्वाची 4 खाती स्वतःकडे ठेवणार आहेत। यात मोदी 3 खाती स्वतःकडे ठेवणार असल्याचं कळतंय। सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना मोठा वाटा यावेळेस द्यावा लागणार आहे। प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे 1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे। नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला 3 मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष रामविलास यांच्या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवामी मोर्चा यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद, तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतात। सोबतच राज्याबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला देखील 1 कॅबिनेट मंत्रिपद येऊ शकतं। तर अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल। आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट, जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षाला देखील 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी माहिती मिळतेय। तेव्हा भाजप गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवू शकतं। संयुक्त जनता दलाला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतात, तर चंद्राबाबूंना 4 कॅबिनेट मंत्रिपद दिली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल। शिवसेना शिंदे गटाला 1 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळेल। राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, तर हिंदुस्तान आवामी मोर्चाला देखील 1 मंत्रिपद दिलं जाईल। राष्ट्रीय लोकदल पक्षाला देखील 1 मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर जनसेवा पक्षाला देखील 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार आहे।